तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण म्हणजे चतुर्मुख मंदिर ते पुण्यात काही जणांना माहीत नसेल, तर तिथे आम्ही आज ठिकाणी जाणार आहे. तर तुम्हाला मी खास तुमच्यासाठी व्हिडिओ मी आज बनवतोय. काही जणांना मंदिर तो माहीत नाही आहे कुठे आहे तो, तरी मी आज तुम्हाला दाखवतो. चला तर गाडी घेऊन जाणार आहोत. बघा तर गाडी आहे आपल्याकडे, तर घेऊन आता एकटाच जाणार आहे. त्याला मला पण दाखवतो मंदिर. म्हणजे श्रावण सोमवार मला आज खूप गर्दी असेल तिथे. तर मित्रांनो, हा कासोडीतून आपण येतो आतमध्ये. तर तुम्हाला रस्त्याची पहिली अवस्था करून येते मी जरा चौकात, कारण या रस्त्यावर गंगुडी सुकत आहे ना. म्हणजे अगदी जाण्यासारखं नाहीच आहे एवढं हे रस्त्याला पूर्ण त्याला. तर आपण आता तर नमस्कार मित्रांनो. तर आपण आता कासोडीतून म्हणजे मर्यादेचं घाट आहे तिथं. मी घाटातली पहिली काहीतरी व्हिडिओ टाकली होती यूट्यूबला, पण आता मला काढता आले नाही. ते मला रस्ता पूर्ण उकारला आहे, त्यामुळे मला व्हिडिओ ती काही काढता आली नाही. आपण आता मर्याय माता मंदिर तिथून वारवडी, तिथून आता आपण वरती पास केलेला आहे, घाटवर पास केलं आहे. तिथून आता आपल्याला चतुर्मुखला जायचं. नाही बोललो तरी 10-15 मिनिटं लागतात तरी. चला तर रस्ता अगदी बघू शकता. अगदी इथून रस्ता आहे ना पूर्ण अगदी क्लीन आहे, म्हणजे काय खड्डे वगैरे काय नाही. पण तिथून घाटाच्या इकडून असं वाटत आहे तसं काय. आणि कासुडीची एवढा मित्रांनो चिखल आहे, येत्या वेळेस चौकस आहे. कारण शेतातली जी भात लावण्याचे चिखल करतात त्या पद्धतीने एवढा चिखल झालाय सर्व कासोडीत पूर्ण एरिया. चला तर आपण जायला उशीर पण झाला, पाऊस याच्यात आपला जायचं आहे. मित्रांनो, आता आपण म्हातारी मंदिर आलं तिथून या साईडला सासवड आहे. आणि बघा श्री क्षेत्र चतुर्मुख महादेव मंदिर. म्हणजे आपला ह्या साईड म्हणजे बघा पठारवाडीच्या ह्या साईडून आपल्याला 5 किलोमीटर अजून आपल्याला पुढे जायचं. पण आता जे रस्ता पुढे थोडाफार खराब आहे, ते चाळ तसं त्याच्यात सरळ. डोंगावरती तर मित्रांनो, पण नक्कीच या ठिकाणी. कारण आता आल्यावर एवढं मस्त अगदी वारा, थंड गारगार.
तर नक्कीच या. तुम्हाला काय मला माहिती आहे काय माहित असेल तर मित्रांनो आपल्याला हे मित्र आपल्याला म्हणजे युट्यूब फ्रेंड्स भेटले, फोटो वगैरे काही काढलेले. चला तर पण आता आपले मित्र पण आतमध्ये गेलेत, त्यांना बघू आता ते येतात का होतं. म्हणजे 2 ठिकाणी आपल्याला जायचं होतं, म्हणजे काम आणि पण आता पण जायचं, पण थोडं आता पावसाच्या वातावरणामुळे आपल्या इथं चतुर्थ मंदिरच्या इथं जावं. पण मित्रांनो सांगतो तुम्हाला, हे मंदिर म्हणजे आता सध्या बघा म्हणजे दगडाने मग आम्ही टाकली असेल पूर्ण चोरी काम चालू होतं तेव्हा. म्हणजे हे काहीच नव्हतं की आपण ते काहीच सुद्धा तिथे नव्हते. आता म्हणजे बरोबर 3-4 महिने झाले असते तेव्हा काम चालूच आहे, कलर काम वगैरे सर्व चालूच आहे अजून. तुम्हाला सांगायचं म्हणजे साईडला आपण त्या साईडला तुम्हाला सर्व दाखवून, ह्या साईडला तुम्हाला दाखवतो, ह्या साईडला पण गावात आहे बघा साईडला, पण त्या साईडला हे माझा गोट जे नागिनाथ उभी राहते सासवड, तिथून सासवडला आहे. चला ते माझे मित्र आपल्याला बघा त्या शेट भेटलेत बरंच वर्षांच्या शेतात कोण पण आले आणि ती गावात शेटिंग चाललंय काय आले नाही. नेमकी टायमावर भेटला तर निघाला का आता तर भारी लक्ष घ्या ना. तर मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र.